मनपामध्ये आत्मे दिसतात तिथे मुर्दे गाडले जायचे. सामाजिक न्याय मंत्री शिरसाट यांनी अजब विधान केले. छत्रपती संभाजीनगरच्या महापालिकेमध्ये भूतांचा वावर असल्याचा दावा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केलाय. या ठिकाणी आधी कब्रस्तान होतं, स्मशानभूमी होती आणि त्यामुळे इथे गाडले जायचे, मृतदेह गाडले जायचे. आत्मा इथल्या अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना बेचैन करायचा. त्यातून सगळेच हैराण झालेले होते असाही दावा त्यांनी केलाय. आणि यावरून इम्तियाज जलील यांनी शिरसाट यांना डिवचले. 30 ते 35 वर्ष झाली इथे कब्रस्थान दिसलं नाही का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. तर मनपा आयुक्तांनी हे विधान तपासून गुन्हा दाखल करावा अशी मागणी सुद्धा अनिसनं केली आहे. भविष्यामध्ये मला असं वाटतं की ही महानगरपालिकेची एक चांगली इमारत, वाढतं शहर पाहून ही इमारत पंचवटी सारख्या ठिकाणी जर भागात जर असेल, एक मोठी प्रशस्त बिल्डिंग त्या ठिकाणी असेल किंवा हेडक्वार्टर टाकायची, जो चांगला स्पॉट असेल तुम्ही ते डिसाईड करा. आणि हे जे भाग आहे, खरं तर या महानगरपालिका ग्रहण लागण्याचं कारण असं आहे की इथं सगळे मुर्दे गाडायचे. कब्रस्थानाचा हा भाग असल्यामुळं इथं सगळे आत्मे कधी कधी तुम्हाला डिचवतात आणि तुम्ही त्याच्यामुळे बेचैन होतात, असं माझा समज आहे. म्हणून याच्यातून आता मुक्ती आपल्याला पाहिजे असेल तर ही बिल्डिंग चांगल्या ठिकाणी करा. एक चांगलं शहर हे झालं पाहिजे. यासाठी या आत्म्याला सुद्धा सुटका मिळेल आणि तुम्हालाही सुटका मिळेल. अच्छा, 30-35 वर्ष मला असं वाटतेच की हेच नेते जे आहे ना त्या महानगरपालिकेमध्ये बसायचे. आता मोठे नेते झालेले आहे, तर त्यावेळी कब्रस्तान त्यांना दिसलं नाही होतं का? ठीक आहे, मीही त्याशी हे सहमत आहे की ही जागा अपुरी पडत आहे. आपल्या N12 मध्ये जिथे या लोकांनी गुजराती कंपनीला आणून तिथे कचऱ्याचा डिपो आणलेला आहे, ते कचऱ्याचा डिपो हटवा आणि तिथे चांगली महानगरपालिकाची खूप मोठी भव्य इमारत तिथे उभी करा. मीही या नेत्यांना समर्थन करणार याच्या बाबतीत. खरं तर ती अंधश्रद्धा आहे, पसरवते, ही कारवाई व्हायला पाहिजे. पण ते कोणत्या भावनेने बोलले, काय बोलले, त्यांनी हे तरी स्पष्ट करावं जे बोलले. कारण विज्ञान तर्क काय आहे, तर्क कसा आहे त्यातून ते सांगितलं होतं. त्यांनी जे बोलले त्या पाठवाचा उद्देश काय स्पष्ट करावं, का तसं मी काही बोललो नाही म्हणून. आणि तसं नसेल तर काही नाही, पण जर तसे खरोखर त्यांना भूत प्रेत आत्माची भीती वाटत असेल आणि आहे असं म्हणत असेल तर त्यांच्यावर खरोखर जागरूकताविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल व्हायला पाहिजे.